अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर सोन्यानं 1 लाखाचा टप्पा गाठलाय। सोन्याचे दर जीएसटी सह 1,631 रुपये प्रति तोळा झालेला आहे। कालच्या तुलनेमध्ये आज सरासरी 1,500 रुपयाची वाढ झालेली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सोनं 24,000 रुपयांनी महागलंय। दरवाढीचा सुवर्ण बाजारावर परिणाम होण्याची शक्यता दिसते। आणखी तपशील घेऊया, प्रतिनिधी सचिन गोसावी आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। सचिन, आता जीएसटी सह पुन्हा एकदा लाखाच्या पुढे गेलेलं आहे सोनं। आजच्या दिवशी खरं तर अनेक जण सोनं खरेदी करत असतात, याच्यावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? निश्चितच आपण जर बघितलं तर आज अक्षय तृतीया आहे आणि 3.5 मुहूर्तांपैकी एक महत्त्वाचा मुहूर्त अक्षय तृतीया मानला जातो। त्यामुळे आज सोने खरेदी करणं हे शुभ मानलं जातं आणि त्यामुळे आपण बघतोय की जळगावच्या सुवर्ण बाजारामध्ये आज ग्राहकांचा प्रतिसाद उत्तम राहील असं बोललं जात आहे। मात्र एकीकडे सोनं खरेदी करणं शुभ असतं, मात्र सोन्याचे दर हे सातत्याने वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। कालच्या तुलनेत आज सोन्याच्या दरात जवळपास 1,500 रुपयांनी वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं असून सोन्याने जवळपास 1 लाखाचा टप्पा हा पार केलेला आहे। सोन्याचे दर आज जीएसटी सह 1,631 रुपये प्रति तोळा आहे। त्यामुळे आपण आंतरराष्ट्रीय बाजाराचा जो परिणाम आहे तो सुवर्ण बाजारावर होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे। चीन आणि अमेरिका यांच्यामध्ये जे टेरिफ वॉर सुरू आहे त्याबरोबरच अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय पातळीवर तणाव आहेत आणि सोन्यामध्ये एक सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिलं जातं। त्यामुळे सोन्यात सुरक्षित गुंतवणूक करणाऱ्यांचा कल हा वाढलेला आहे। भारतामध्ये लग्न सराई सुरू आहे, त्यामुळे सोन्यांच्या दागिन्यांची देखील मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। त्यामुळे एकंदरच सोन्याच्या मागणीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे सोन्याचे दर हे सातत्याने वाढत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। मागील वर्षाच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल 24,000 रुपयांनी प्रति तोळे वाढ झालेली आहे। त्यामुळे एकंदरच ही जी सातत्याने दरवाढ सुरू आहे त्याचा परिणाम कुठेतरी ग्राहकांवर होताना आपल्याला दिसतो आहे। सोने जर स्थिर दरावर असले त्यामुळे ग्राहक अधिक सोनं खरेदी करतात, मात्र सोने सातत्याने वाढत असल्यामुळे ग्राहकांमध्ये देखील संभ्रम अवस्था आपल्याला पाहायला मिळते आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी ग्राहकांना अधिक सोनं खरेदी करायचं असतं त्या ठिकाणी ते त्यांचं जेवढं बजेट आहे त्या बजेटमध्ये जेवढं सोनं बसेल तेवढं सोनं खरेदी करताना आपल्याला पाहायला मिळतं आहे। त्यामुळे धन्यवाद या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।